न्यायिक प्रक्रिया ही स्वतंत्र असली पाहिजे, ती स्वायत्त असली पाहिजे आणि त्याला सर्व प्रकारचं शासनानं पाठबळ दिलं पाहिजे. कारण कायद्याचं राज्य आहे. कायद्याचं राज्य म्हणजे काय, तर न्यायाचं राज्य. की हे आम्हाला अपेक्षित आहे. कल्याणकारी राज्य करताना तुम्ही अशा प्रकारचे कायदे करा की ज्याच्यामधनं आपल्याला समाजवादी, धर्मनिरपेक्ष, सार्वभौम लोकशाही गणतंत्र निर्माण करून लोकांच्या प्रती असणारी बंधुता निर्माण करता येईल. फंडामेंटल राईट अँड टू डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स कंट्रोल बाय युअर फंडामेंटल ड्युटीज इज इक्वल टू गुड डेमोक्रेसी. नमस्कार, मी अश्विनी देशपांडे. गोष्ट संविधानाची च्या 5व्या एपिसोडमध्ये तुमचे सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत करते. आजही आपल्या बरोबर सुप्रसिद्ध कायदेतज्ञ ऍडव्होकेट जयंत जायभावे आहेत. नमस्कार सर. मी तुमचे स्वागत करते. सर, आतापर्यंत आपण कॉन्स्टिट्यूशनची निर्मिती, प्रिएम्बल, त्याचे सगळे घटक आणि फंडामेंटल राईट्स आणि ड्युटीज हे सगळं आपण बघितलं. पण त्याचबरोबर डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स पण आहेत, म्हणजे मार्गदर्शक तत्वे. तर आता हे मार्गदर्शक तत्वे आणि फंडामेंटल राईट्स मध्ये असा काय फरक आहे, काय ते नेमके काय आहेत? फरक म्हणजे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मूलभूत अधिकार हे त्या देशामधल्या नागरिकाला, भारतीय नागरिकाला त्याचे अधिकार म्हणून दिलेले आहेत. आणि मार्गदर्शक तत्व म्हणजे शासन व्यवस्था जी घटनेनं निर्माण केली, ज्यामध्ये तुम्हाला केंद्र शासनापासून, राज्य शासनापासून तर स्थानिक स्वराज्य संस्था, अगदी शेवटचा घटक ग्रामपंचायती येतात, तिथपर्यंतची जी शासन व्यवस्था आहे, त्या शासन व्यवस्थेनं कोणत्या पद्धतीचे धोरणं आखावेत, कोणत्या पद्धतीचे कायदे करावेत, कोणत्या पद्धतीनं त्यांच्या पॉलिसीज अंमलात आणाव्या, यासाठी दिलेलं एक मार्गदर्शन हे मार्गदर्शक तत्वामध्ये आहे. त्यामुळे फंडामेंटल राईट्स हे नागरिकाला त्याच्या हक्क अधिकारांनी सक्षम बनवतात आणि त्या फंडामेंटल राईटची अंमलबजावणी होणारी सगळी कल्याणकारी राज्याची व्यवस्था जी आहे ती डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्सद्वारे शासनाने अंमलात आणावी हे घटनेला अपेक्षित आहे. अच्छा, म्हणजे ते डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स हे स्टेटसाठी आहेत. स्टेटसाठी मुख्यतः मार्गदर्शन आहे. स्टेट म्हटलं की त्याच्यामध्ये सगळं आलं. स्टेट ही संकल्पना कायद्यामध्ये केवळ एखादं केंद्र शासन, राज्य शासन असं नाहीये. एखादी पब्लिक ट्रस्ट पण स्टेट आहे. एखादी कुठली तरी स्वायत्त संस्था आहे, बार काउन्सिल आहे आमची, ती पण स्टेट आहे. कारण त्या शासन व्यवस्थेमध्ये जी घटनेनं व्यवस्था निर्माण केली, याच्यातनं ही सगळी वेगवेगळी पदं निर्माण केली आहेत आणि त्या सगळ्यांनी धोरण कसं आखावं, कामकाज कसं करावं, ज्याच्यातनं कल्याणकारी राज्य उभं राहील. ओके. लोकांच्या उपयुक्ततेसाठी, लोकांचं राहणीमान वाढवणारं, त्यांच्या आयुष्याला उंची देणारं शासन व्यवस्था आणि सामाजिक व्यवस्था कशी निर्माण करावी, यासाठीचे जे धोरणं आहेत ते मार्गदर्शक तत्व आहेत. त्यांना कॉम्प्लिमेंटरी आणि सप्लिमेंटरी टू इच अदर म्हणतात आपण, फंडामेंटल राईट्स आणि डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स. असं का बरं म्हटलं जातं मग? त्याचं कारण असं आहे की समजा फंडामेंटल राईट तुम्हाला दिले आणि त्या फंडामेंटल राईटनं समजा तुम्हाला दिलं की तुम्हाला तुमचं आयुष्य सन्मानानं जगण्याचा अधिकार आहे आणि एखाद्या माणसाला कोणीतरी जाऊन रस्त्यामध्ये धक्काबुक्की करतोय, त्याचा असन्मान करतोय आणि त्याची दखल घेणारी उद्या यंत्रणाच नाहीये, तर त्याच्या मूलभूत अधिकाराचा आणि त्याच्या आत्मसन्मानाचा उपयोग काय? त्यामुळे ते एकमेकांना पूरक आहेत. ओके. सप्लिमेंटरी अँड कॉम्प्लिमेंटरी. पूरक आणि प्रशंसापर मराठीत बोलायचं झालं तर, म्हणजे ते एकमेकांना सपोर्ट पण करतात आणि एकमेकांची व्हॅल्यू पण वाढवतात. ओके. असं आहे. त्याच्यामुळे त्याला ते त्या पद्धतीनं म्हटलंय. आता मूलभूत अधिकार आणि फंडामेंटल राईट याच्यामधला मूलभूत फरक काय, तर फंडामेंटल राईटची अंमलबजावणी करता येते, रिट पिटिशन्स करता येतात. अमुक ब्रीच झाला फंडामेंटल राईटचा, त्याचा कंप्लायन्स करा. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्सचा तसा करता येत नाही. उदाहरणार्थ की त्यांनी कल्याणकारी कायदे बनवावेत, पण कोणी असं कोर्टात नाही जाऊ शकत की अमुक कायदा करावा. कोर्ट म्हणेल की कायदा बनवणं हे आमचं काम नाही, कायदा बनवण्याचे डायरेक्शन देणं हे आमचं काम नाहीये. त्याच्यामुळं ती जी काही आहे ती व्यवस्था पॉलिटिकल आहे. फंडामेंटल सगळ्या हक्क अधिकारामधनं आपण एक पॉलिटिकल डेमोक्रेसी क्रिएट केली आणि त्या पॉलिटिकल डेमोक्रेसी प्रमाणे तुमचं आयुष्यमान उंचवण्याकरता मार्गदर्शक तत्वांमधनं सोशल
आणि इकॉनॉमिकल डेमोक्रेसी आपण क्रिएट केलेली आहे. ओके. आणि त्या दोघांचा त्यामुळे समन्वय असण्याची गरज आहे. आणि त्याच्यातले फरकही आपण त्यामुळे समजून घेतले पाहिजे. काय त्याच्यामध्ये फरक आहेत, मूलभूत आहेत, ते आपण समजून घेतले पाहिजे. आणि ते फार व्यवस्थित आहेत. म्हणजे त्याला मला असं वाटतं की फार काही तुम्हाला विचार करण्याची गरज नाही, इतकं स्पष्टपणे संविधानामध्ये लिहिलेलं आहे. आता मी माझा खास प्रयत्न असा आहे की हे माझं जे भारतीय संविधानातलं लोकमंत्र हे जे पुस्तक मी केलं ते करताना मी हा नेहमीच प्रश्न तुम्ही म्हणता तसा मूलभूत अधिकार काय आणि मग मार्गदर्शक तत्व काय. कारण आपण जर बघितलं तर कायदेशीर जी लढाई झाली सुरुवातीच्या काळात तेव्हा मार्गदर्शक तत्वांचं आम्ही काही अंमलबजावणी करत नाही असं कोर्टाने सांगितलं. पण पहिला मुद्दा आला शिक्षणाचा अधिकार. तो मूलभूत अधिकार नव्हता पण मार्गदर्शक तत्व होतं. 39 कलमाखाली शिक्षणाच्या सगळ्या सुविधा उपलब्ध करून द्या जनतेला असं मार्गदर्शन शासनाने केलेलं होतं. मग उन्नीकृष्णनची केस आली सुप्रीम कोर्टात. त्यांनी सांगितलं नाही, हा मूलभूत अधिकार आहे, शिक्षण मिळलंच पाहिजे. आणि मग आर्टिकल 21A हे मूलभूत अधिकारामध्ये समाविष्ट करण्यात शिक्षणाचा मूलभूत अधिकार. अशा अनेक दृष्टीनं काही डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्सला मूलभूत अधिकारामध्ये कन्व्हर्टेड केलेलं आहे. उदाहरणार्थ तुम्हाला सांगायचं तर कायद्याचं संरक्षण किंवा लिगल एड, कायद्याची मोफत व्यवस्था किंवा स्पीडी जस्टिस, न्यायिक प्रक्रिया ही स्वतंत्र असली पाहिजे, ती स्वायत्त असली पाहिजे आणि त्याला सर्व प्रकारचं शासनानं पाठबळ दिलं पाहिजे. कारण कायद्याचं राज्य आहे. कायद्याचं राज्य म्हणजे काय तर न्यायाचं राज्य आहे. मग त्यासाठी न्यायालय पाहिजे. या ज्या सगळ्या व्यवस्था आहे, कायदा मंडळ असेल, न्यायपालिका असतील, कार्यपालिका असतील, या सगळ्यांना एक नियमन करण्याकरता घटनेनं मार्गदर्शक तत्व दिले की तुम्ही याप्रमाणे चालायचं. त्यामुळे त्या पद्धतीनं त्यात कोणी चालत नसेल तर त्याची तक्रार करता येते. परंतु अंमलबजावणी पॉलिटिकल होते त्याची. अमुक कायदा झाला पाहिजे. आपल्याला आपण पाहिलं की अण्णा हजारेंनी आंदोलन केलं आणि माहितीचा अधिकार झाला पाहिजे. तर ते घटनेमध्ये किती पारदर्शकता असली तर घटनेतनं नाही त्याची अंमलबजावणी करता आली. कोणाला रिट पिटिशन करून नाही मागणी करता आली. जनमत तयार करावं लागलं. जनमतातनं त्याचा रेटा लोकांवर तयार करून राईट ऑफ इन्फॉर्मेशनचा कायदा त्यावेळेस मान्य करण्यात आला. ते हे मार्गदर्शक तत्व ही शासनाची जबाबदारी, शासन व्यवस्थेची जबाबदारी. त्याच्यामुळे ती तुम्हाला त्यांच्या मार्फत करून घ्यावी लागते. आणि म्हणून या पुस्तकामध्ये मी अगदी विशेष करून मूलभूत अधिकार आणि मार्गदर्शक तत्व याचा एक अतिशय छोटा आणि असा चार्ट दिलेला आहे. ओके, तुम्ही बघू शकता. आणि त्याच्या पद्धतीच्या तुलनात्मक विचारातनं आपल्याला एकदम सोपं जातं. ओके, की तुम्ही बघितलं तर बघा, मूलभूत अधिकार आहे ना, हा त्या माणसाला काही संसदेनं बक्षीस नाही. आपण पाहिलं तर त्याचा मनुष्य म्हणून जन्माला आलेला अधिकार आहे. मग मूलभूत मार्गदर्शक तत्व काय, तर शासन जे निर्माण केलं घटनेनं त्या शासनानं कसं चालावं याची प्रोसिजर आहे, त्याचा व्यवहार कसा असावा याबद्दलचे दिलेली ही तत्व आहेत. ती मार्गदर्शक तत्व आहेत. मूलभूत अधिकाराची राजकीय लोकशाही प्रस्थापित होते. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलना आर्थिक आणि तुमची सामाजिक लोकशाही प्रस्थापित करता येते. मूलभूत अधिकार जे आहेत त्याप्रमाणे आर्टिकल 32 आणि 226 प्रमाणे त्याची अंमलबजावणी मागता येते. इकडे पॉलिटिकल अंमलबजावणी करता येते. त्यामुळे इकडे काय असं कोर्टात जाऊन त्याच्याबद्दल रिट पिटिशन नाही करता येत मार्गदर्शक तत्वाबद्दल. मूलभूत अधिकाराची अंमलबजावणी करण्याकरता वेगळ्या कायद्याची गरज नाही, कारण ते आहेच तिथे. फंडामेंटल राईट कॉन्स्टिट्यूशन मध्येच लिहिलेले आहेत. कोणी जर कोणाच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर, विचार स्वातंत्र्यावर गदा आणली तर तो रिट पिटिशन करू शकतो. पण ती गोष्ट मार्गदर्शक तत्वाची नाही. उदाहरणार्थ किमान वेतन कामगारांना दिलं पाहिजे, हे मार्गदर्शक तत्व आहे. कामाची हमी दिली पाहिजे, मार्गदर्शक तत्व आहे. मग युपीएच्या काळामध्ये 100 दिवसाची कामाची हमी देणारा कायदा निर्माण झाला. मिनिमम वेजेस मध्ये वेळोवेळी सुधारणा करणाऱ्या कायद्यामधले बदल करावे लागले. त्याच्यासाठी कायदा लागतो. मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी करण्याकरता त्या विषयाचा कायदा बनला पाहिजे. आणि ते कायदा बनवणं हे कायदे मंडळाचं काम आहे, ते पॉलिटिकल काम आहे. त्याचे मार्गदर्शन घटनेनं दिलेलं आहे, पण ते करायचं का नाही करायचं हे राज्यांनी आणि त्या शासनाने पॉलिटिकली ठरवावं. हा त्याच्यातला फरक आहे. मूलभूत अधिकाराची अंमलबजावणी करण्यासाठी तुम्हाला जे काही आहे ते वेगळा कायदा असा करणं अपेक्षित नसतं. इथे तुम्ही करायला पाहिजे, अपेक्षित आहे. मूलभूत अधिकार हे काही म्हटलं तर नकारात्मक आहे. म्हणजे
तुम्हाला माझ्या व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा नाही आणता येणार, तुम्हाला माझ्या धर्माचं स्वातंत्र्य हे नाही करता येणार, बाधित नाही करता येणार. नकारात्मक, त्याला आपण म्हणतो की प्रोहिबिटरी. तुम्हाला हे असं नाही करता येणार, तुम्हाला ते तसं नाही करता येणार. मार्गदर्शक तत्व ही सकारात्मक आहे, हे करावं, हे असं करावं, याच्याने राहणीमान वाढेल. अशा प्रकारच्या तरतुदी मार्गदर्शक तत्वामध्ये अनेक केल्या. त्यामुळे मार्गदर्शक तत्व तसं म्हटली तर सकारात्मक आहे. मूलभूत अधिकारांना जे काय आहे ते कायद्याचं सगळं संरक्षण आहे. राजकीय मार्गदर्शक तत्वांना राजकीय आधारभूत, तुम्ही ते पॉलिटिकली न्या. मूलभूत अधिकार व्यक्तीच्या स्वतःच्या व्यक्तिगत कल्याण करण्याचं काम करतात आणि मार्गदर्शक तत्व जे आहे ते सामाजिक कल्याण करण्याचं काम करतात. त्यामधनं त्या तत्वांचा वापर करून शासनानं कल्याणकारी राज्य उभं करावं. सगळ्यांना उद्योगधंदे मिळाले पाहिजे, कामधंदा मिळाला पाहिजे, सांस्कृतिक संवर्धन झालं पाहिजे, पर्यावरणाचं संवर्धन झालं पाहिजे, किंवा कामाची हमी मिळाली पाहिजे, उद्योगधंदे झाले पाहिजे. उद्योगधंद्यामध्ये भांडवलदारांबरोबर कामगारांना देखील त्याच्यात व्यवस्थापनेमध्ये सहभाग घेता आला पाहिजे. अशा प्रकारची ही कल्याणकारी राज्याची जी संकल्पना आहे, ती कल्याणकारी राज्याची संकल्पना या मूलभूत अधिकारामध्ये आपल्याला करता येते. त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टींच्या मधनं आपण एकच समजू शकतो की मूलभूत अधिकार निर्माण घटनेनं केलेले आहेत. वेगवेगळ्या न्यायालयीन निवाडांनी त्याच्यामध्ये भर घातली. ते भर घालताना ती कुठून काढलं, खोणून कुठून काढलं, ते अर्थ कुठून काढले. तर असं म्हणतात की मार्गदर्शक तत्व ही मूलभूत अधिकार निर्माण करणारी खाण आहे. त्या खाणीतनं हे सगळे अधिकार निर्माण केलेले आहेत आणि म्हणून ते एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी आहेत, सप्लिमेंटरी आहेत. किंबहुना व्याप्ती जर पाहिली तर मार्गदर्शक तत्वांची मूलभूत अधिकार हे मर्यादित आहेत. मार्गदर्शक तत्वांची व्याप्ती खूप मोठी आहे. कल्याणकारी राज्य म्हणजे अनेक पद्धतीने कल्याणकारी राज्य असू शकतं. महिलांसाठी कल्याणकारी योजना, बालकांसाठी कल्याणकारी योजना, शेतकऱ्यांसाठी कल्याणकारी योजना, आत्महत्या होतात शेतकऱ्यांच्या, कल्याणकारी योजना, कामगारांना काम नाही मिळत, कारखाने बंद पडतात, कॉन्ट्रॅक्ट लेबर्स आहेत, किमान ज्येष्ठांचे प्रश्न, अपंगांचे प्रश्न, कितीतरी प्रश्न आहेत, सगळ्यांची ती तिथे संकल्पना आहे. आता उद्या कलांची जोपासना करणं, कलाकारांचं विचार करणं, तमाशा कलावंत कला आहे, 12 बलुतेदार, त्या सगळ्यांची एक सामाजिक अस्तित्व आहे. आपल्या रूढी परंपरांमधनं त्या सगळ्या लोकांच्या योगदानातनं वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या केलेल्या कामातनं आपलं आयुष्य समृद्ध झालेलं आहे. संविधानाच्या आधी देखील समृद्ध झाले. या सगळ्यांचं जोपासना करण्यासाठीचं मार्गदर्शन तुम्हाला डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स करतात. त्यामुळे ती अधिक व्यापक संकल्पना आहे. मार्गदर्शक तत्व ही खूप व्यापक संकल्पना आहे आणि ते करताना सर्व जाती, धर्म, पंथ, भाषा यांचा विचार करावा. ते करताना त्याचा कुठलाही भेदभाव करू नये आणि आपसामध्ये द्वेष नष्ट करावा. ही जी काही प्रिॲम्बलनी दिलेली आहे, बंधुता जी आंबेडकर म्हणाले की माझ्या हृदयाचा सगळ्यात जवळचा शब्द आहे, ती जास्तीत जास्त वाढावी. यासाठी शासनानं, कायदा मंडळानं, कार्यपालिकेनं आणि न्यायालयानं कामकाज कसं करावं यासाठीचं एक धोरण आहे. हक्कपेक्षा ते एक धोरण आहे आणि त्या धोरणाप्रमाणे शेवटी घटना सुद्धा राज्य कसं चालवायचं याचं एक धोरण आहे. त्याच्यात काही हक्क निर्माण झालेत, पण काही हक्कांबरोबर एक पॉलिसी तयार झाली की हे स्वतंत्र भारताचं कामकाज असं चालेल. तसं राज्यांनी आणि विशेषतः जे शासनकर्ते आहेत, यांच्या हातामध्ये सत्तेची केंद्र आहेत, त्यांनी कामकाज कसं करावं याची संपूर्ण संकल्पना त्या मार्गदर्शक तत्वात आहे. त्यामुळे फंडामेंटल राईट मी शेवटी सांगताना असं म्हणेल की तो व्यक्तिगत प्रश्न आहे आणि मार्गदर्शक तत्व हा सामाजिक प्रश्न आहे. मला असं वाटतं की 2000 एकर जमीन माझ्याकडे व्यक्तिशः असावी, जैन जायभावी म्हणून मला 2000 एकर, पण मॅडमकडे नसावी. कारण मॅडमकडे असली तर मग समाजाचा अहित होईल. मग मॅडमकडे मर्यादित असावी. मग अर्बन सिलिंग कायदा आला, ऍग्रिकल्चर सिलिंग कायदा आला, शरमजाम पद्धतीचे सगळी व्यवस्था होती, हजारो एकर जमिनी होत्या लोकांकडे, तो काढल्या, त्या मर्यादित केला. कोणालाही 60 एकरपेक्षा 50 एकरपेक्षा 52 एकरपेक्षा जास्त जमीन ठेवता येणार नाही असे कायदे झाले. त्याचा उगम जो झालेला आहे
तो उगम ह्या मार्गदर्शक तत्वातनं झालेला आहे ओके की हे आम्हाला अपेक्षित आहे. कल्याणकारी राज्य करताना तुम्ही अशा प्रकारचे कायदे करा की ज्याच्यामधनं आपल्याला समाजवादी, धर्मनिरपेक्ष, सार्वभौम, लोकशाही, गणतंत्र निर्माण करून लोकांच्या प्रती असणारी बंधुता निर्माण करता येईल. अशा प्रकारची अंमलबजावणी करण्याची सगळी ताकद या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्सवर आहेत. त्याप्रमाणे शासनाने काम करावं, त्याप्रमाणे लोकांच्या प्रतिनिधींनी काम करावं. आणि ते करत नसतील तर त्याच्यावर आपण सगळ्यांनी आपले मूलभूत कर्तव्य म्हणून लक्ष ठेवावं, अशी ही व्यवस्था आहे. फंडामेंटल राईट दॅन टू डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स, कंट्रोल बाय युअर फंडामेंटल ड्युटीज इज इक्वल टू गुड डेमोक्रेसी. ओके ओके बर. आणि कल्याणकारी समाजाची काय संकल्पना आहे? कल्याणकारी समाजाची हीच संकल्पना आहे की जो दुर्बल आहे, जो कमकुवत आहे, त्याला पहिले आधार द्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या दिवशी 26 नोव्हेंबर 1949ला आपण संविधानावर शेवटची सही करून स्वीकारलं, त्या दिवशी केलेलं भाषण असं आहे की आज आपण सगळे एका अंतर्विरोधाच्या युगामध्ये प्रवेश करतो आहोत. अंतर्विरोधाचा युग यासाठी म्हणायचं की एका मताचं समानता आपण सगळ्यांना दिली आहे. तो गरीब असेल, श्रीमंत असेल, तो सवर्ण असेल, तो दलित असेल, सगळ्यांना आपण एक मताची समानता दिली आहे. पण दुसरीकडे प्रचंड मोठी असमानता आहे. आर्थिक असमानता आहे, सामाजिक असमानता आहे. कोणा सवर्णाला खूप समाजात किंमत आहे, कोणाच्या आयुष्याला काहीच किंमत नाहीये. कोणीतरी कुठले तरी खूप कष्ट करतो आणि त्याला पोटाला मिळेल एवढं मिळत नाहीये. अशी खूप असमानता आहे. आणि म्हणून समानता आणि असमानताची जी दरी आहे त्याला त्यांनी अंतर्विरोध म्हटलेला आहे. सेल्फ कॉन्ट्राडिक्टरी एरा असं त्यांचे शब्द आहेत. आणि त्यामुळे त्यांनी सांगितलंय की या संविधानाचा वापर करून तुम्हाला दिलेले हक्क, शासनाला दिलेली मार्गदर्शक तत्व याचा वापर करून आपण या समानता आणि असमानताची दरी कमी करूया. जर ती आपण कमी करू शकलो तर संविधान यशस्वी होईल. नाहीतर 50 वर्षानंतर हे निरर्थक ठरेल संविधान, असं त्यांनी म्हटलं. आणि ते खरं झालं की त्यांच्या त्या प्रवासानंतर विशेषतः कायदा मंडळाबरोबरच न्यायपालिकांनी जे प्रभावी काम केलं, 75 वर्षाचा त्यांनी जो काही प्रवास केला, घटना आली, घटनेची दुरुस्ती आली, या सगळ्या प्रवासामध्ये जे काही त्यांनी प्रभावीपणे सगळ्यांनी एकत्रितपणे काम केलं, तोडफोड झाली, काही टीकाही झाल्या, काही चुकाही झाल्या, परंतु ते सगळं काम करत असताना हा जो काही प्रवास झालेला आहे 75 वर्षाचा, हा तो आंबेडकरांना अपेक्षित असणारा सेल्फ कॉन्ट्राडिक्टरी एराला कमी करणारा असा प्रवास झालेला आहे. म्हणून आज आपलं टिकलंय. आणि म्हणून आपण हिंदुस्थान एकत्र आहोत. पाकिस्तानामध्ये तेच झालं नाही आणि म्हणून पाकिस्तान संपुष्टात आला. तर त्याच्यामुळे हा प्रवास आपण समजून घेतला पाहिजे. मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वांचा आपण तुलनात्मक विचार कसा आपण म्हणजे याच्यात काय कसा केला जाईल? हेच तुम्हाला सांगितलं ते की मूलभूत अधिकार हे व्यक्तिगत आहेत आणि मार्गदर्शक तत्व हे सामाजिक हित शासनानं, स्टेटनं जपायची गोष्ट आहे. त्याच्यामुळं हा जो काही फरक आहे हा व्यक्ती आणि समाज याच्यामधला फरक आहे, तो आपण समजून घेतला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये प्राधान्य, जरी तुम्हाला फंडामेंटल राईट पॉवरफुल वाटत असले तरी प्राधान्य व्यक्तीच्या हिताला नाही दिलं जाणार, ते त्या समाजाच्या हिताला दिलं जाईल. आणि म्हणून मालमत्तेचा अधिकार काढून टाकला नंतर व्यक्तीच्या मालमत्तेच्या अधिकारामुळे जर सामाजिक गोष्टी, एखादं धरण बांधायचं आहे, तुमची जमीन आहे, तुम्ही मी नाही देत, माझा मालमत्तेचा मूलभूत अधिकार आहे, तर त्या मूलभूत अधिकारापेक्षा ते धरण होणं महत्वाचं आहे. आणि म्हणून सामाजिक अधिकाराला जास्त महत्व आहे. धरण व्हावं हे मार्गदर्शक तत्व आहे की लोकांना पर्यावरणाची सोय करावी, त्यांना पाण्याची सोय करावी, लोकांना इरिगेशनची सोय करावी, शेतीला पाणी मिळावं, पशु कृषी संवर्धन करावं. कंपॅरिझन मध्ये फंडामेंटल राईट पेक्षा मार्गदर्शक तत्वांचा प्रभाव समाजात नेहमी जास्त राहील आणि तो राहिलेला आहे आतापर्यंत. आणि कोणती मार्गदर्शक तत्वे हे मूलभूत हक्क असं ठरतील? आता तर हे राईट ऑफ एज्युकेशन झालाच. त्याच्यानंतर तुम्ही बघा की राईट ऑफ हे जे सांस्कृतिक काही होते, महिलांनी मंदिरामध्ये प्रवेश करायचा का नाही करायचा, शाबरीमलनी ती केस झाली, प्रसिद्ध झाली. दलितांना मंदिरात जाऊ द्यायचं का नाही जाऊ द्यायचं. अस्पृश्यता हा फंडामेंटल राईट होता, परंतु सांस्कृतिक संवर्धन करणं हे मूलभूत अधिकार होते, ते त्यांनी कन्वर्ट केले. मायनॉरिटी आणि त्यांचे राईट्स अबाउट द एज्युकेशन, मायनॉरिटी
समाजांनी आपल्या आपल्या धार्मिक तत्वांनी निर्माण केलेल्या संस्था चालवाव्यात की नाही चालवाव्यात. टीए पैची केस आली. अशा प्रकारच्या विविध डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्सला फंडामेंटल राईटच्या ग्रॅप खाली, विशेषतः आर्टिकल 21 खाली आणलेलं आहे कॉन्स्टिट्युशनल कोर्ट्सनी. आणि त्याप्रमाणे समाजामध्ये आता असे अनेक डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आहेत आपल्या संविधानाने दिलेले की ज्याला आपण मूलभूत अधिकार समजतो. ते काही राईट ऑफ एज्युकेशन सारखे आर्टिकल 21 प्रमाणे समाविष्ट झाले, काही नाही झाले, पण काही मूलभूत अधिकार आहेत असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं. त्याच्यामुळे आता जी पहिली परिस्थिती होती की डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल यांची अंमलबजावणी होऊ शकत नाही, तशी आता राहिलेली नाही. जे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल मध्ये ही ताकद आहे की ते फंडामेंटल राईटच्या स्वरूपाचे आहेत, त्याची अंमलबजावणी कोर्टामार्फत करता येते. अशा प्रकारचे वेगवेगळे निवाडे आता आलेले आहेत. ओके ओके, थँक्यू सर. तुम्ही इतक्या सोप्या आणि छान भाषेत, म्हणजे इतका जड शब्द, तसं म्हटलं तर डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स हे जड शब्द आहे. प्रिन्सिपल जड, आणि लोकांना ते आपली काही जबाबदारी नाही आहे, ते शासन करेल. पण लोकांनी हे समजलं पाहिजे की शासन शेवटी कोणाचं आहे. बरोबर. लोकांनी लोकांसाठी निर्माण केलेलं राज्य ही जर मूळ संकल्पना असेल तर आपण ते शासन निर्माण केलेलं आहे, तिथला मुख्यमंत्री आपण निर्माण केलेला आहे, तिथला पंतप्रधानही आपण निर्माण केलेला आहे, तिथला कलेक्टरही आपण निर्माण केलेला आहे, तिथला SP पण निर्माण केलेला आहे. ऑल इन्स्टिट्यूशन शुड वर्क डेमोक्रेटिकली. राईट. न्याय व्यवस्था देखील डेमोक्रेटिकली चालली पाहिजे. न्यायाधीशांना एक थोडं स्वायत्त स्वरूप दिलेलं आहे. तिथे काही कोणाला मतदान घेऊन न्यायाधीश आपल्याकडे नेमत नाहीयेत. जगामधल्या प्रगत लोकशाहीमध्ये ते पण झालेलं आहे आता की न्यायाधीश नेमताना देखील मतदान घेतलं जातं. तुम्ही ते अभ्यास करू शकता. अमेरिकेमध्ये सुद्धा होतं, लंडनमध्ये, इंग्लंडमध्ये होतं, रशियामध्ये पूर्वी होतं. तर आता ते जरी न्यायालयाला आपण थोडं वेगळं स्वरूप ठेवलेलं असलं तरी आपण अशी अपेक्षा करतो की न्यायालयांनी सुद्धा डेमोक्रेटिकली चालावं. म्हणजे न्यायाधीशांना देखील समाजामध्ये वेगवेगळे ते कॉन्स्टिट्यूशनचे अर्थ सांगताना स्वतः जेव्हा वागतात तेव्हा त्यांनी त्याचा विचार करायला पाहिजे की मी डेमोक्रेटिकली वागतोय की नाही वागतोय. ती गरज आहे, कारण त्याचे रिपार्केशन समाजामध्ये नाही तर वेगळे होऊ शकतात. त्याला काही फार वेगळं स्थान नाहीये. त्याच्यामुळे हे सगळ्या व्यवस्थेमधले कायदा मंडळ असेल, कार्यपालिका असतील, न्यायपालिका असतील, सगळेजण अकाउंटेबल आहेत. आता चौथा स्तंभ जो आहे तो पत्रकारिता, त्याची अकाउंटेबिलिटी काय, हा आज एक चर्चेचा प्रश्न आहे. परंतु ह्या 3 ज्या संस्था आहेत त्या तर निश्चितच मार्गदर्शक तत्वांप्रमाणे जनतेला अकाउंटेबल आहे आणि जनतेने समजून घेतलं पाहिजे. आपण ती अकाउंटेबिलिटी कशी वाजवायची किंवा ती कशी राबवायची यावर लोकशाहीचं यश अवलंबून आहे. आपण जर फक्त त्याच्याकडे फक्त माझ्या स्वार्थाकरता पाहिलं तर मला असं वाटतं की ते काही बरोबर नाही. आणि ती गरज आहे आजची, कारण लोकांना कदाचित फार दक्ष प्रामाणिक अधिकारी आता चांगले वाटत नाहीत, कारण त्यांची कामं अडत असतील कदाचित. तर ते बरोबर आहे का लोकशाहीच्या दृष्टीने, याचा देखील आपण विचार केला पाहिजे. मार्गदर्शक तत्व असं म्हणतात की असं नाही केलं पाहिजे. तुम्ही तुमच्या सगळ्या फंडामेंटल राईटची अंमलबजावणी करताना डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलकडे लक्ष ठेवलं पाहिजे. ती तुमची मूलभूत ड्युटी आहे. म्हणजे हे सगळं व्यवस्थित चाललं तरच आपण समाज म्हणून एक चांगल्या पद्धतीने चालू शकतो अर्थात. आणि राष्ट्र एकत्र राहील, कुठेतरी तुम्हाला प्रगती लोकशाहीची होईल आणि कुठले तरी तुमच्या हक्कांना देखील जोपासना होईल, नाही तर सगळंच कोलॅप्स होऊ शकेल. थँक्यू सर. तुम्ही इतका छान पद्धतीने अवघड विषय लोकांपुढे मांडला आहे आणि तुमच्या डोक्यात जी संविधानाची म्हणजे सोप्या भाषेत लोकांपर्यंत पोहोचवण्याची जी चळवळ उभी करायची आहे ती मला वाटतं या निमित्ताने खूप छान सुरुवात झालेली आहे. पुढच्या एपिसोड मध्ये आपण लवकरच भेटू. तोपर्यंत धन्यवाद. धन्यवाद.